ही आपल्याला अरहंत अवस्थेकडे घेऊन जाते, बुद्धत्वाकडे घेऊन जाते. अधिष्ठान म्हणून दर अधिष्ठान आपलं तर असू शकत नाही, पण जेवढं काही अधिष्ठान आहे जसं आपण बसलो ते अधिष्ठान ठाण मांडून बसणं, ऐकत राहणं, सर्वं करीत राहणं. ही सर्वं करणं हे काय आहे? श्रुतमय प्रज्ञा आहे. तुम्ही जे ऐकत आहात ही काय कोणती प्रज्ञा आहे? श्रुतमय प्रज्ञा. म्हणजे तुम्ही सर्वं करीत आहात. पण सजग राहून जेव्हा तुम्ही सर्वं करायला सुरुवात करता तेव्हा ते चिंतनमय प्रज्ञा. परंतु जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की हे अनित्य आहे, हे दुःख आहे, हे अनात्मा आहे, तेव्हा सुरू होते भावनामय प्रज्ञा. तर भावनामय प्रज्ञा ही अशी सहज आपल्याला डेव्हलप करता येत नाही. तर भावनामय प्रज्ञेसाठी आपल्याला नेक्खमा ही जी पारमिता हिच्याकडे वळावं लागतं. जसं की 10 दिवस विपश्यनेला गेल्याच्या नंतरच या प्रज्ञेचा अभ्यास करण्याची आपल्याला संधी मिळते, भावनामय प्रज्ञा. आणि म्हणून बोधिसत्व हे 4 असंख्य कल्पलक्ष पारमिता करीत असताना जेव्हा एक राजा होते, जास्त करून ते चक्रवर्ती सम्राट असतात, राजा असताना त्या बोधिसत्वाने, त्या राजाने जो त्यांचे केस कापण्यासाठी जो न्हावी यायचा, त्या न्हाव्याला सांगितलं की आता मी 29 वर्षाचा होत आहे, जर कधीही माझ्या डोक्यातून एखादा पांढरा केस आला, माझ्या डोक्यातून कधी जर पांढरा केस आला तुरंत सावध करायचंय आणि तो केस उपटून माझ्या हातावर ठेवायचा. पहा तो पांढरा केस ज्यावेळेस न्हाव्याने पाहिलं, रोज कटिंग जेव्हा बोधिसत्वाची राजाची कटिंग करण्यासाठी तो न्हावी यायचा, दरवेळेस त्यांना सांगायचं की आज काही पांढरा केस नाही. असं करता कालांतरानं एक पांढरा केस आला आणि त्या न्हाव्यानं तो केस उपटला आणि बोधिसत्वाच्या हातामध्ये दिला. त्या केसाकडे पाहून बोधिसत्वाने आपला सगळा राजपाट सोडून दिला. कारण तो पांढरा झालेला केस काय आहे? बोधिसत्वाच्या बुद्धाच्या भाषेमध्ये तो काय आहे? एक एमदूताप्रमाणे. कारण आता आपलं जीवन एक ऊर्ध्वत्वाकडे कल्ला आहे. आता इथं आपल्या डोक्याचा एखादा पांढरा केस झाला तर आपण लगेच नाराज होतो. इथं बोधिसत्व नाराज नाही झाले, बोधिसत्व खुश झाले, आनंदी झाले की आता मला सगळं सोडून जायचंय, नेक्खमा पारणे पूर्ण करण्याची संधी आहे. बोधिसत्व खुश झाले. परंतु आपल्या जीवनामध्ये आपले थोडेसे जरी 2-4 केस पांढरे व्हायला लागले तर आपण लगेच या केसाला काळे करतो, आपल्याला राहत नाही. कारण माझे केस पाहणारे जे आहेत हे मला म्हातारं म्हणतील, लगेच आताच म्हातारा झाला असं म्हणतील. परंतु हे म्हातारपण जगण्यासाठी आपण काय करतो? डोक्याला काळं लावतो. परंतु किती जरी काळं लावून घेतलं तर ते काय जास्त काळ टिकत नाही. पुन्हा इकडून कल्ल्याकडून उघडं पडतंय, इकडून काय काय लोक परेशान आहेत. हे जे काळे दाढीला लाव का डोक्याला लाव, लावू 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 आपण एक परेशान आहोत. परंतु केसाचा जो स्वभाव आहे तो कायम जसा आहे तसाच राहणार आहे. ज्या वेळेमध्ये ते पिकतात तर तेव्हा आपण ठरवलं पाहिजे की आता इथून पुढचं जीवन आपण धम्म श्रवण करण्यासाठी, धम्म जीवनामध्ये धारण करण्यासाठी, सदाचारी जीवन जगण्यासाठी, शीलवान समाधिवान बनून प्रज्ञावान बनण्यासाठी आपण या ठिकाणी 10 दिवसाचा त्याग करायला शिकलं पाहिजे. बोधिसत्वाचं संपूर्ण जीवनच जीवनपट जो आहे बोधिसत्वाचा, या 4 असंख्य 1 लाख कल्पामध्ये कल्प कल्प हा शब्द आपल्याला कधी आता नवीन ऐकायला कठीण आहे, याचा अर्थ बी कळणं कठीण आहे. कल्प शब्द हा खूप कालांतरानं, खूप युगानंतर आपण हा शब्द ऐकतो, म्हणून याचा अर्थ बी कळत नाही. कल्प म्हणजे आपण आरबळून जातो, गोंधळून जातो. परंतु कल्प हा खूप मोठा आहे, होऊ शकत नाही त्याला दिवसामध्ये, हप्त्यामध्ये, महिन्यामध्ये, वर्षामध्ये, वर्षानुवर्षामध्ये, लाख वर्षामध्ये, कोटी वर्षामध्ये मोजता येत नाही. त्याला कल्प म्हटलेला आहे. एवढ्या कल्प बोधिसत्वाने आपल्या पारमिता पूर्ण केल्या.
आणि म्हणून ती निखम्म पारमिता आज आपणही पूर्ण करीत आहात की घरी येऊन इथं आलात, इथं बसलात भिक्षून पुढं, इथं तुमची ती पारमिता पूर्ण होते. निष्कर्मण पारमिता काही क्षणासाठी का होईना अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण ही पारमी आपल्याला मुक्तीकडे घेऊन जाणार आहे, दुःख मुक्तीकडे घेऊन जाणारी पारमी आहे. कारण दुःखातून मुक्त होणं हे जीवनाचं लक्ष असलं पाहिजे, तर या जीवन जगण्याला काही अर्थ आहे. जीवनामध्ये सुख प्राप्त करणं हे जीवनाचं आपलं अंतिम लक्ष असलं पाहिजे. जीवनामध्ये शीलवान बनणं हे आपल्या जीवनाचं लक्ष असलं पाहिजे. जीवनामध्ये आपण बुद्धिवान बनणं हे आपल्या जीवनाचं लक्ष असलं पाहिजे. जीवनामध्ये आपण विद्वान बनणं, प्रज्ञावान बनणं हे आपल्या जीवनाचं लक्ष असलं पाहिजे. तर हे जीवन सार्थक आहे. नाहीतर मग 100 वर्ष असं जगण्यापेक्षा का ते जीवन काहीच कामाचं नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं की ही परियती म्हणजे बुद्ध वचन, पटिपत्ती म्हणजे शील सदाचारी बनून जीवन जगायला शिकणं. पटिवेदन, प्रतिवेदन म्हणजे प्रज्ञा, प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रतिवेदन म्हणजे आता हे कसं, जेव्हा तुम्ही कायानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना, वेदनानुपස්සना याचा अभ्यास करायला शिकसाल तेव्हाच तुम्हाला कळेल की सुवेदन काय. या 3.5 हाताचं हे शरीर आणि याच्यामध्ये असणारं चित्त, हा जो प्रपंच आहे याला यथाभूत जाणणं, याला यथाभूत समजणं, याच्यामध्ये जो होणारा उदयवे आहे, मनामध्ये होणारा जो उदयवे आहे, याला जाणण्यासाठी शिकणं, याच्यासाठी परियत्ती आपल्याला कळणं नितांत गरजेचं आहे. त्यासाठी विपश्यनेकडे वळा. धम्माचा अभ्यास तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला विपश्यनेकडे वळणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपली ही श्रद्धा डेव्हलप होईल आपल्यामध्ये. नाही तर ही श्रद्धा तुम्हाला अंध बनवेल. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये बदल केस आहेत का अंतर आहे. श्रद्धा ही अंधश्रद्धा केव्हा, कारण लोक लगेच अंधश्रद्धा करून घेतात. प्रज्ञा नसेल तर ही श्रद्धा अंध बनून जाते आणि अंध झालेली श्रद्धा तुम्हाला अंधभक्तीकडे घेऊन जाते. ही अंधभक्ती पहा, हे अंधभक्तीमुळे काय झालंय आज. अंधभक्तीमुळे सगळीकडेच अंधभक्त दिसत आहे. त्याच्यामुळे आपल्याला अंधभक्त नाही बनायचं. ही अंधभक्तीनंतर तुम्हाला गुलाम बनवत आणि मग गुलाम झालेले लोक येणाऱ्या सगळ्याच पिढ्याला गुलाम करतात. आता गुलाम झालेले लोक येणाऱ्या सगळ्याच पिढ्याला गुलाम करतात, कारण गुलामीचं बीजच इथून पेरलं. म्हणून श्रद्धा हे एक बल आहे, श्रद्धा एक ज्ञान आहे, विवेक आहे की तो तुम्हाला अंध होऊ देत नाही. म्हणून ती श्रद्धा डेव्हलप करण्यासाठी तुमच्याकडे प्रयत्न पाहिजेत, वीर्य पाहिजे. याला पंचबल म्हटलेलं आहे. 5 प्रकारचे बल आहेत. 5 प्रकारचे बल हे आपल्याला आपल्यात डेव्हलप करता आले तर आपल्या जीवनाची वाटचाल ही धम्माच्या मार्गाने आहे. म्हणून प्रयत्न, अखंड प्रयत्न करीत राहणं, त्याला वीर्य म्हटलेलं आहे. ती एक पारमिता आहे. त्यानंतर आहे स्मृती, सती. आता स्मृती म्हटल्यावर आपण या शब्दाचा अर्थ काय घेतो, मेमोरी. परंतु याचा स्मृतीचा जो अर्थ आहे तो आहे विद्यमान सजगता, या क्षणाची सजगता. या क्षणाची सजगता जी आहे ती आहे सती. हे एक बल आहे. तर ते बल आपल्यामध्ये डेव्हलप आहे का, स्मृती आपल्यामध्ये विद्यमान आहे का. आपण आता ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी तुम्ही स्थिर आहात का, ऐकण्यासाठी तटस्थ आहात का, किंवा जे काय तुमच्या 3.5 हाताच्या शरीरामध्ये जे काय घडतंय या क्षणी त्याच्यावरती तुम्ही सजग आहात का. नाही, सजग नाही. कारण आपल्याला येणारा जाणारा श्वासच कळत नाही. येणारा श्वास येत आहे, जाणारा श्वास जात आहे. या श्वासाचं येणं जाणंच आपल्याला कळत नाही. याचा अर्थ आपल्यामध्ये सजगता नाही आहे. थोडीफार सजगता, पण ती काय, लगेच तिला मन कमजोर करतं आणि भूतकाळात निघून जातं. आज जरी आपण इथं बसलो, या क्षणाला जरी तुम्ही इथं बसलात, परंतु तुमची सजगता तटस्थ नाही, तिच्यामध्ये बल नाही. व तिला बलवान करायचं असेल तर मनाला बिलकुल इकडे तिकडे भटकू देऊ नका. मन भूतकाळातही गेलं नाही पाहिजे, भविष्य काळाकडे गेलं नाही पाहिजे, कुठंच बाहेर गेलं नाही पाहिजे. तर या क्षणाची सजगता जर ही डेव्हलप करता आली तुमच्या जीवनाचा उद्धार याच्यात आहे. म्हणून ती सजगता जी आहे का
तर तेव्हा आपल्यामध्ये सती हे बल डेव्हलप होईल. त्यानंतर आहे समाधी. समाधी अत्यंत महत्वाची जीवनामध्ये, परंतु ती सम्यक समाधी बनवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करीत राहावं लागेल. त्यासाठी खनिक समाधी एक क्षणभर जरी आपलं चित्त श्वासावरती आलं किंवा संवेदनेवर आलं तर त्याचा उदयवेळ जाणता आला तर तीच खनिक समाधी तुम्हाला उपचाराकडे घेऊन जाते. उपचार समाधीमध्ये निरंतर तुमचं ध्यान लागत राहणं, निरंतरता त्याच्यामध्ये येणं आणि मग ती निरंतरता तुम्हाला अर्पणाकडे घेऊन जाते. पंचनिवरण त्या ठिकाणी खतम होऊन जातात आणि तुम्हाला ते पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान याकडे ती समाधी घेऊन जाते. तिला कुशल चित्त एकाग्रता सम्मा समाधी आणि मग त्यानंतर ते प्रज्ञा आहे. तर प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा तुम्हाला उदयवे चित्तामध्ये शरीरामध्ये होणारा उदयवे जेव्हा कळतो तेव्हा हे पंचबल तुमच्यामध्ये डेव्हलप होतात आणि पंचबल आपल्यामध्ये डेव्हलप झाले तर मग तुम्हाला या जगामध्ये कुठलीच महारशाना हरवू शकत नाही, कोणी तुम्हाला रोखू शकत नाही. कारण हे डेव्हलप होणं हेच आजच्या धम्म परिषदेचं लक्ष असलं पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे. नाही तर लोक बाहेर जागतिक परिषदा म्हणतात परंतु तिथं बाहेरचे भिक्षू बी नाहीत, बाहेरच्या देशातले. जागतिक परिषद म्हणजे बाहेरच्या देशातले लोक इथं येणं, म्हणजे बाहेरचे भिक्षू इथं येणं. आता इथे श्रीलंकेचे भिक्षू म्हणजे जागतिक परिषद आहे. परंतु काही ठिकाणी लोक परिषदा घेतात, तिला अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद, अखिल भारतीय जागतिक धम्म परिषद असं म्हणतात, परंतु तिथं जागतिक कोणीच नाही. आता जागतिक परिषद करायसाठी काय करावं लागणार? आता म्हणजे काळे लोक आहेत त्यानं स्वतःला म्हणायचं की आम्ही आफ्रिकेकडचे लोक आहोत. जे थोडेसे अधिक काळे त्यानं आम्ही वेस्ट इंडिजचे. जे थोडेसे गोरे लोक आहेत त्यांनी सांगायचं की आम्ही इंग्लंडचे. जे अजून त्यांच्याहून गोरे आहेत त्यांनी सांगायचं की आम्ही अमेरिकेचे, थायलंडचे. असं करून जागतिक परिषदेचा अर्थ आहे की या परिषदेमध्ये जगातले लोक उपस्थित राहणं, म्हणून ही खरंच जागतिक परिषद आहे. काय नाव आयोजकाचं? सतीश दादा पवार यांनी आयोजित केलेली परिषद ही निश्चितच जागतिक परिषदेकडे घेऊन जाणारी ही परिषद आहे. तर ही परिषद अत्यंत आपल्या बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांनी सांगितलं की मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे, त्या भारत बौद्धमय करण्याच्या दिशेने घेऊन जाणारी ही परिषद आहे. आणि म्हणून आज आपण सर्वांनी या परिषदेमध्ये उपस्थित राहून मला या ठिकाणी माझे 2 शब्द ऐकले, सर्वांनी केले आणि